नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। नारळी पौर्णिमा, वरुण देवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियावर सदैव राहावी यासाठी समुद्रकिनारी राहणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात। नागपंचमीनंतर श्रावण महिन्यात येणारा हा दुसरा महत्त्वाचा सण आहे। श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात। या दिवशी आपतत्वरूपी वायुमंडलाचे प्रमाण, सागरी किनारा तसेच नदीकाठ या ठिकाणी जास्त प्रमाणात असते, म्हणून तो प्रदेश पूजाविधीसाठी जास्त उपयुक्त मानला जातो। या दिवशी वरुण देवतेचा आशीर्वाद मिळवून ब्रह्मांडातील अधिकतम प्रमाणात आपतत्व स्वरूप लहरी ग्रहण करण्याचा प्रयत्न केला जातो। श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी राहणारे लोक वरुण देवता प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात। या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जन शक्तीचेही प्रतीक मानले जाते। नदीपेक्षाही संगम आणि संगमापेक्षाही सागर जास्त पवित्र आहे। सागरे सर्व तीर्थानी असे वचन आहे। सागराची पूजा म्हणजेच वरुण देवतेची पूजा। जहाजांनी मालाची वाहतूक करताना वरुण देव प्रसन्न असल्यास तो सहाय्य करतो। नारळी पौर्णिमेच्या अगोदर समुद्राला भरती येणे तसेच लाटांचे प्रमाण अधिक असणे यामुळे समुद्र खवळलेला असतो। नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र देवतेला नारळ अर्पण करतात। तसेच तुझ्या रौद्र रूपापासून आमचे रक्षण होऊ दे आणि तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे अशी प्रार्थनाही करतात। त्यामुळे समुद्राला येणाऱ्या भरतीचे प्रमाण अल्प होते। नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करताना तो पाण्यात फेकतात, त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही। त्यामुळे तो भावपूर्ण हळूवारपणे पाण्यात सोडावा अन वरील प्रार्थना करावी। नारळी पौर्णिमेला नारळाचे पूजन करून श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यापूर्वी त्याचे पूजन करण्यात येते। श्रीफळाचे पूजन केल्याने त्यात परमेश्वरी तत्वाचे वलय कार्यरत होते। समुद्र देवतेला शरणागत भावाने नारळ अर्पण केल्यामुळे चैतन्याचा प्रवाह समुद्राकडे प्रक्षेपित होतो। समुद्र देवतेचे भावपूर्ण पूजन केल्यामुळे परमेश्वरी तत्वाचा प्रवाह समुद्रात आकृष्ट होतो। दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे, इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस। आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान व आनंद समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे। चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझं आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे। नारळी पौर्णिमेच्या माझ्या सर्व कोळी बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।